शिरूर ताजपन ते जाम बुद्रुक राष्ट्रीय महामार्गावर पुन्हा एकदा भीषण अपघाताची घटना घडली आहे. आज सकाळी 8:15 सुमारास उमरगा रेतुपाटीजवळ पाईप घेऊन जाणारा आयशर टेम्पो आणि दुचाकी समोरासमोर जोरदार धडक झाली. या दुर्घटनेत दुचाकी स्वार आणि टेम्पो मधील एक जण अशा दोघांची प्रकृती गंभीर आहे. मिळालेल्या माहितीनुसार आयशर टेम्पो क्रमांक MH24BW1268 पाईप घेऊन शिरूर ताजबनच्या दिशेने जात होता. याच वेळी समोरून बिलोलीकडे जाणारी दुचाकी क्रमांक MH24AR1004 येत होती. उमरगा रेतू पाटीजवळ आयशर चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटले आणि टेम्पोने दुचाकीला जोरदार धडक दिली. धडकेनंतर टेम्पो उलटल्याने त्यातील पाईप रस्त्यावर विखुरले गेले, ज्यामुळे महामार्गावरील वाहतूक अर्धा तास पूर्णपणे ठप्प झाली होती. अपघाताची माहिती मिळताच उमरगा येथील गावकऱ्यांनी माणुसकी दाखवत तातडीने घटनास्थळी धाव घेतली. गावकऱ्यांनी रस्त्यावर विखुरलेले पाईप बाजूला सारून वाहतूक सुरळीत केली आणि गंभीर जखमी झालेल्या व्यक्तींना तातडीने उपचारासाठी नजीकच्या दवाखान्यात हलवले. विशेष म्हणजे याच ठिकाणी महिनाभरापूर्वी एक भीषण अपघात झाला होता, ज्यामध्ये बाप लेकाचा मृत्यू झाला होता. सातत्याने घडणाऱ्या या अपघातांमुळे स्थानिक नागरिकांमध्ये तीव्र संताप व्यक्त केला जात असून महामार्गावरील या वळणावर सुरक्षिततेच्या उपाययोजना करण्याची मागणी जोर धरत आहे. एकमत डिजिटल करिता ओंकार सोनटक्के, जळकोट. Thanks for watching Ekmat Digital.